काही दिवसांपूर्वी संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे। खरं तर संजय निरुपम हे शिवसेनेचे काही काळ खासदार राहिले आहेत। त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी 2 वेळा राज्यसभेवर पाठवलं होतं, परंतु काही कारणास्तव ते शिवसेनेतून बाहेर पडत काँग्रेसमध्ये सामील झाले होते। मात्र सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट न देता ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांना दिल्याने ते संतापले व त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली। परिणामी त्यांनी आघाडी धर्माचं पालन न केल्याने त्यांच्यावर पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं। संजय निरुपम हे मुंबईतील ज्या भागातून येतात तिथं निरुपम आणि काँग्रेस असं समीकरण होतं, परंतु तब्बल 20 वर्षांनंतर ते आता सोग्रही परतले असल्याने शिंदेंच्या शिवसेनेचं बळ नक्कीच वाढणार आहे। खरं तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी संजय निरुपम यांची इच्छा होती, पण उमेदवारी जाहीर केली नसतानाही शिंदेंच्या शिवसेनेत येण्याचा निर्णय त्यांनी का घेतला याबाबत त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे। तसंच त्यांच्याबद्दल जो समाजमाध्यमावर विनोद पसरवला गेला त्यावरही त्यांनी भाष्य केलंय। ते म्हणतात की देवानेच मला आशीर्वाद दिला की एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला मजबूत करा, त्यामुळं आज मी या ठिकाणी आलो आहे। माझ्यासोबत 400 ते 500 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। तसंच 20 वर्षांनंतर माझी घरवापसी झाली आहे। मी शुभमुहूर्तावर जास्त विश्वास ठेवत नाही, पण 5:15च्या आधीची वेळ खूप खराब होती। आम्ही दुपारी 3 वाजताच आलो होतो, पण खराब वेळ असल्यामुळं थांबलो, कारण माझ्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत। काँग्रेसमध्ये राहून बाळासाहेबांच्या विचारांप्रमाणे काम करायला अडचण येत होती, पण आता ती अडचण दूर झाली आहे, असंही संजय निरुपम यांनी म्हटलं आहे। मला लोकसभा निवडणूक लढवायची होती, पण काँग्रेसमधील लोकांनी दगाबाजी केली। एकनाथ शिंदे यांची मी जानेवारीमध्ये भेट घेतली होती, तेव्हापासून आमच्या चर्चा सुरू होती। एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत काम करा, त्यामुळं मी आज शिवसेनेमध्ये आलो आहे। मुंबईत किंवा महाराष्ट्रात महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करणार, असंही संजय निरुपम म्हणाले आहेत। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करत असताना म्हणाले की पक्षात येताना त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षप्रवेश केला, त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो। शिवाय संजय निरुपम यांनी परत घरवापसी केल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मनापासून स्वागत केलं आणि धन्यवाद दिले। तर संजय निरुपम यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।